महत्त्वाच्या बातमी ती बातमी आहे रायगडच्या संदर्भातली। रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अजूनही सुटला नाहीये। अशातच विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। अनिकेत तटकरे यांचं राजकीय पुनर्वसन करण्यासाठी खासदार सुनील तटकरे यांचे प्रयत्न सुरू आहेत। मात्र विधान परिषदेच्या जागेसाठी शिवसेना ही आग्रही आहे। भरत गोगावले यांचे चिरंजीव विकास गोगावलेंसाठी ते प्रयत्नशील आहेत आणि या वादावर तोडगा काढण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी साटोलोटो होण्याची शक्यता आहे। रायगडचं पालकमंत्रीपद शिवसेनेला तर विधान परिषद राष्ट्रवादीला देण्याची शक्यता वर्तवली जाते। तर तसं झालं तर जिल्ह्यातील राजकीय वाद संपुष्टात येऊ शकतो। नाही, साठेलोट्याचा नेमका अर्थ मला अजून कळलेला नाही। साठेलोटे आणखी अनेक आहेत। नाही, ते मी मगाशी सांगितलं, हा निर्णय घेणं एकनाथ शिंदे साहेबांच्या हातामध्ये आहे। आमदारकी घ्यायची आहे का पालकमंत्री घ्यायचं आहे का काय घ्यायचं आहे, ते जे काय ठरवतील ते आम्हाला स्वीकारावं लागेल। हे तुम्हाला पुन्हा ज्या नेत्याला आम्ही मानलं त्या नेत्यांकडे आम्ही काही गोष्टी जे काय सांगतो, आमचे नेते कुठे अडचणीत येऊ नयेत यासाठी त्यांनी सांगितलं 4 पावलं मागं सारखं आमची सरकारची तयारी आहे। त्यांनी सांगितलं शेठ असं करायचं, आमची ते करायची तयारी आहे। म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला विनंतीवजा सांगू इच्छितो की आम्ही जे काय ज्या नेत्याने आम्हाला इथपर्यंत एवढं मोठं केलेलं आहे त्यांच्यासाठी ते ठरवतील ते आम्हाला मान्य आहे। आता बघूयात महाराष्ट्र विधान परिषदेच्या 17 जागांसाठी येत्या 18 जूनला मतदान पार पडतंय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून निवडल्या जाणाऱ्या या 17 जागांच्या या निवडणुकीत सत्ताधारी महायुतीमध्ये जागा वाटपावरून खलबतं होण्याची शक्यता आहे। विधान परिषदेच्या 17 जागांसाठी भाजप 9 ते 11 जागांवर, शिवसेना 3 ते 4 जागांसाठी तर राष्ट्रवादी 2 जागांसाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे। दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राज्यातील सर्वात मोठा भाजप विरुद्ध दुसऱ्या क्रमांकावर असणारा शिवसेना शिंदेंचा उमेदवार यांच्या ठाणे, कोकण, परभणी, हिंगोली तर यासोबतच सांगली आणि सातारा या जागांवर निवडणूक आमनेसामने होण्याची शक्यता आहे। त्यामुळे विधान परिषदेत 17 जागांवर कोणाला संधी मिळणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। तर हे महायुतीमधील संभाव्य जागा वाटप, त्याचा फॉर्म्युला, त्याची आकडेवारी कशी असू शकते त्यावरती देखील नजर टाकणं महत्त्वाचं आहे। बघा, यामध्ये नंबर 1चा पक्ष भाजप। एकूण जागा किती आहेत बघा, 17। भाजपची इच्छा काय, आम्हाला 9 ते 11 जागांवरती ही निवडणूक लढवायची आहे। शिवसेना काय म्हणते, शिवसेनेचा आग्रह आहे 3 ते 4 जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा आग्रह आहे 2 जागा। तर आता हे कशा पद्धतीने संख्याबळ ठरतंय हे देखील जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे। पण आता संख्याबळानुसार म्हणजे बघा, ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या भागात त्या पक्षाची काय ताकद आहे त्यांनाच खरं तर जागा जास्त मिळू शकतात। हे वर्चस्व आपण जर लक्षात घेतलं तर भाजपचं वर्चस्व कुठे बघा, इथल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये म्हणजे महापालिका बघा, जळगाव, सोलापूर, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली भाजपच्या हाती आहे। पुढे शिवसेनेची ताकद कुठे दिसते बघा, शिवसेनेची ताकद जी दिसते आपल्याला एकूण जी दिसते ती ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणी शिवसेनेची ताकद जी ती दिसून येते। पुढे आपण जर पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस कुठे बघा, राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे पुणे, सातारा, सांगली, अहिल्यानगर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आहे। आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अर्थातच महापालिकेत निवडून आलेले नगरसेवक यासाठी मतदान करतात आणि यातनं ठरवलेला उमेदवार ते निवडून देतात। अशा पद्धतीने प्रत्येक ठिकाणी त्या पक्षाची ताकद जी आहे ती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या भागामध्ये दिसून येते। आता विधान परिषदेतील पक्षीय वर्चस्व त्यावरती देखील एक नजर टाकणं फार आवश्यक आहे। यामध्ये जर आपण पाहिलं पक्षीय वर्चस्व, यामध्ये बघतोय अहिल्यानगरमध्ये बघा, भाजप आणि राष्ट्रवादीचं संख्याबळ जे ते जास्त आहे। भाजप आणि राहुरी पोटनिवडणूक न लढवल्यामुळे प्राजक्त तनपुरेंना भाजपकडून उमेदवारी दिल्या जाऊ शकते। गेल्या कालावधीतला तह जो आहे तो अशा पद्धतीने असू शकतो, तनपुरेंना उमेदवारी मिळेल। पुढे आपण पाहिलं तर परभणी, हिंगोली महायुतीतील सर्वाधिक संघर्षाची चिन्ह या ठिकाणी दिसून येत आहेत। महायुतीमधील अंतर्गत संघर्षाचा फायदा महाविकास आघाडीला होणार का, दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ असू शकतं, काय सांगता येत नाही। यामध्ये तिसरं ठिकाण जर आपण लक्षात घेतलं या ठिकाणी तर सांगली, सातारा स्थानिक राजकीय भूमिका महत्त्वाची या ठिकाणी बघा। गेल्या कालावधीतलं भांडण आपल्याला सगळ्यांना आठवतं या सगळ्याच्यात। जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप विरुद्ध शिवसेना राष्ट्रवादीमध्ये
टोकाचा संघर्ष झाला आणि तेही आपण बघितलं होतं. शंभूराज देसाईंनी सभागृहात अधिवेशनात या विषयाला घेऊन थैथयाट केल्याचं पाहायला मिळालं होतं. आता या सगळ्या घडामोडी आपण जाणून घेतल्या, पक्षी बनाबल जाणून घेतलं, शक्यता अशक्यता आपण जाणून घेतल्या. रोहित पवारांनी याविषयी काय म्हटलेलं आहे तेही पाहूया. महाविकास आघाडी लढत असताना आम्ही एकत्रितच त्या ठिकाणी लढू आणि जिथं महायुती आहे त्या बाबतीत सुद्धा काय सगळंच चांगलं आहे असं नाही. बऱ्याच लोकांना इच्छा आहे, त्यामुळे तेही काही नावं डिक्लेअर करतात ते बघावं लागेल. पण महाविकास आघाडीच्या बाबतीत आम्ही ह्या सर्व ज्या 17-18 जागा आहेत त्या नक्कीच एकत्रित चर्चा करून एका निकषाला येऊन तिथं आम्ही लढू असं मला तरी या ठिकाणी वाटतं. आणि यानंतर आणखीन एक ब्रेकिंग न्यूज काय ती नेमकी आपण जाणून घेऊयात. बघा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या संदर्भातली जे पुण्यातील विधान परिषदेची जागा राष्ट्रवादीला मिळावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही आहे. यासाठी खुद्द उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार आग्रही असल्याचं कळतंय आणि ही माहिती न्यूज 18 मराठीला सूत्रांनी दिली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांची सदस्य संख्या सर्वाधिक असल्यानं ही मागणी करण्यात आली आहे. तर या संदर्भात सुनेत्र पवारांनी आमदारांची उद्या बैठक बोलावली आहे. आमदारांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी ही बैठक आहे. या बैठकीत याही गोष्टीची चाचपणी केली जाईल की पुण्याची जागा आणि तिथली क्षमता, एकूण राजकीय बलाबल. त्यामुळे पुण्यामधील विधान परिषदेची जागा राष्ट्रवादीला मिळावी म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांमधून जो आमदार निवडला जातो ती जागा राष्ट्रवादीला मिळावी ही आग्रही मागणी जी आहे ती सुनेत्र पवारांची असल्याचं कळतंय. तशी माहिती आपल्याला सूत्रांनी न्यूज 18 मराठीला दिलेली आहे. एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या संदर्भातली. बघा, घडामोडी वेगाने घडतायत आणि राष्ट्रवादीच्या गोटातनं बऱ्याच घडामोडी समोर येताना दिसत आहे. ती बातमी काय बघा, राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत नवीन नावं आता पुढे येणार आहेत. ती नावं कोणती असतील याबद्दल मोठी उत्सुकता आहे. सोमवारी सुरज चव्हाणांनी या संदर्भातले संकेत दिले होते. दरम्यान समीर भुजबळ, अनिल पाटील आणि संजय बनसोडेंना नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.